सुभेदार मेजर ऑनररी लेफ्टनंट सतीशराव संभाजीराव तपसे यांनी गेल्या 31 वर्षापासून भारतीय सेनेत विविध पदांवर काम करून देशसेवा केली आहे. 31 वर्षाची यशस्वी सेवा केल्यानंतर त्यांचा सेवापूर्ती समारंभ व कृतज्ञता सोहळा त्यांच्या जन्मभूमीत म्हणजे चंदन सावरगाव येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीनं रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी द्वारका मंगल कार्यालय चंदन सावरगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी सुभेदार मेजर व ऑनररी लेफ्टनंट सतीशराव तपसे व त्यांच्या पत्नी सौ अर्चनाताई यांची सपत्नीक एका रथातून मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण चंदन सावरगावातून ही मिरवणूक काढण्यात आली. त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली. संपूर्ण गावातून रथावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. तसंच प्रत्येक घरासमोर औक्षण करून त्यांचा सत्कार करण्यात येत होता. गावातील महामानवांच्या नावानं असलेल्या चौकांच्या फलकांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. ही मिरवणूक द्वारका मंगल कार्यालय या ठिकाणी पोहोचली. त्या ठिकाणी चंदन सावरगाव ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑनररी कॅप्टन व माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष विलास सूर्यवंशी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव अडसकर, गंगा माऊली शुगर केजचे व्हाईस चेअरमन हनुमंत काका मोरे, मानव लोकचे कार्यवाह तथा समाजसेवक अनिकेत भैया लोहिया, राज्य दंत परिषदेचे प्रांताध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे, केज पंचायत समितीचे माजी उपसभापती नेताजी पापा शिंदे, कर्नल अरुण पाटील, वीरनारी अर्चना दिनकर नाळे तसंच सुभेदार मेजर सतीश तपसे यांच्या आई द्वारकाबाई तसंच पत्नी सौ अर्चनाताई सतीश तपसे या व्यासपीठावर उपस्थित होत्या. तसंच व्यासपीठावर ऑनररी कॅप्टन अप्पाराव मुंडे, ऑनररी कॅप्टन हरिश्चंद्र शिंदे, ऑनररी कॅप्टन बाळू गुंजाळ, ऑनररी कॅप्टन दत्ता शिनगारे यांच्यासह इतर आजी माजी सैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी रमेशराव अडसकर यांनी बोलताना सांगितलं की सुभेदार मेजर ऑनररी लेफ्टनंट सतीशराव तपसे यांनी त्याग व समर्पणातून देशसेवा केली आहे. सतीशराव तपसे व अडसकर कुटुंबियांचा तसा जुना स्नेह आहे. कारगिल युद्धातही तपसे यांनी सहभाग नोंदवला. स्वतः गंभीर असतानाही त्यांनी जखमांकडे लक्ष न देता आपली लढाई सुरूच ठेवली आणि शत्रूंशी लढत राहिले. एवढ्या चांगल्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा योग मिळाला असल्याची भावना अडसकर यांनी व्यक्त केली. या देशाच्या सेवा करण्याचं व्रत घेतलं, पण त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी झाली आणि 2026ला ते ह्या ठिकाणी रिटायर झालेले. तब्बल 26 वर्ष 6 महिने त्यांनी ह्या देशाची सेवा ह्या ठिकाणी करीत असताना आपल्या गावचं आपल्या तालुक्याचं नाव उंचावल असं काम त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये ह्या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं ह्या ठिकाणी स्वागत केलं आहे. आज आपण मध्यभागी असल्यामुळं काय युद्ध आहे, काय बॉर्डर आहे किंवा काय या गोष्टी फक्त आपण टीव्हीवरच बघतो. प्रत्यक्षात आपल्याला त्याची जाणीव होत नाही. परंतु आपण जर पाठीमागं कारगिल युद्ध जर आठवलं तर ते कारगिल युद्ध म्हणले की लोक सगळे युद्ध म्हणतात, परंतु त्या युद्धामध्ये सतीशराव तपसे यांचं त्या ठिकाणी योगदान आहे आणि ते योगदान त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांना त्या युद्धामध्ये गोळ्या सुद्धा लागल्या होत्या आणि त्याची दखल घेऊन आपल्या त्या ठिकाणी त्यांना राष्ट्रपती तर्फे त्यांचा त्या ठिकाणी सत्कार सुद्धा झालेला आहे. त्यांना पदक सुद्धा त्या ठिकाणी मिळालेले आहे. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सुभेदार मेजर व ऑनररी लेफ्टनंट सतीशराव तपसे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत जंगी जाहीर सत्कार करण्यात आला, ज्यामध्ये मोठा हार, शाल, बुके, सन्मानचिन्ह असं या सत्काराचं स्वरूप होतं. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. सत्कार कार्यक्रमानंतर सतीशराव तपसे यांचे चिरंजीव सौरभ तपसे यांनी भावना व्यक्त करून
वडिलांनी देशसेवा करीत असताना कुटुंबाकडे कसं लक्ष दिलं आणि दोन्ही जबाबदाऱ्या कशा पद्धतीनं निभावल्या हे सांगितलं. तर असे कर्तव्यप्रिय आणि देशासाठी मर मिटण्यासाठी सदैव तयार असणारे वडील आपणास मिळाल्याचा आनंद वाटत असल्याचं सौरभ यांनी सांगितलं. तर आपले वडील हे खरंच समाजाचा अभिमान असल्याचं सांगताना त्यांचा ऊर भरून आला. एक 32 वर्षाचा प्रवास नसून हा एक 32 वर्षाचा त्याग आहे, 32 वर्षाचा परिश्रम आहे. 1995 मध्ये भरती झाल्यापासून ते 2026 पर्यंतचा एक प्रवास आहे. एक सैनिक म्हणून रिक्रूट मध्ये भरती झाल्यापासून ते रिटायर होत असताना सुभेदार, मेजर, ऑर्डिनरी लेफ्टनंट या पदावरून रिटायर झाले. खरं तर ज्यावेळेस मी इथे बोलत आहे त्यावेळेस जसं मी मगाशी बोललो, माझ्या मनामध्ये दोन भावना आहेत. एक अभिमान आहे आणि दुसरे इमोशन्स आहेत. कारण की एक गोष्ट असते, ज्यावेळेस एक सैनिक सीमेवरती लढत असतो त्यावेळेस फक्त एक सैनिक लढत नसतो, त्याच्यासोबत त्याचा परिवार सुद्धा लढत असतो. आज माझं वय वर्ष 23 वर्ष. या 23 वर्षांमध्ये खरं सांगायचं झालं तर 23 वर्षांमध्ये फक्त 2 असे प्रसंग होते ज्यावेळेस माझे पप्पा माझ्यासोबत होते. सांगायचं झालं म्हणजे ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस सुद्धा ते सीमेवरच होते, त्यावेळेस सुद्धा ते माझ्यासोबत नव्हते. म्हणजे एक सैनिकी जीवन हे प्रत्येका सैनिकाचं जीवन नसतं. हा त्याग, हा परिश्रम, हे बलिदान हे त्याच्या परिवाराचं सुद्धा असतं. गावचे तरुण सहकारी हनुमंत रामधन तपसे यांनीही मनोगत व्यक्त करून आता निवृत्तीच्या काळात या गावातून हजारो भारतीय जवान तयार व्हावेत यासाठी मेजर तपसे यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. ऑनररी कॅप्टन विलास सूर्यवंशी यांनी बोलताना सांगितलं की मेजर सतीशराव तपसे यांनी भारतीय सेनेत प्रदीर्घ काळ विविध पदांवर सेवा केली व पदोन्नतीने बढती आणि पदं मिळवली. ठिकठिकाणी केलेल्या सेवेचा सन्मान म्हणून त्यांना भारत सरकारची व भारतीय सेनेची विविध पदके मिळाली. भारतीय जवान हा सदैव देशासाठी त्याग आणि बलिदान देत असतो. ज्यांच्याकडे राष्ट्रप्रेम आहे तो स्वतःला देशासाठी झोकून देत असतो. तपसे यांनी कारगिल युद्ध असेल की ठिकठिकाणच्या सेवा करत असताना प्रामाणिकपणा जपला आहे. त्यांनी या जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलं असून आगामी काळात ज्या क्षेत्रात ते काम करतील ते क्षेत्र उजळून निघेल असा विश्वास व्यक्त केला. आदरणीय मंच, तसेच फाईल मराठ्याचे जमलेले अधिकारी गण, तसेच येशू जवान, वीर माता, वीर पत्नी, वीर पती आणि सर्व जमलेले गावकरी बंधू आणि भगिनींनो, आज तुम्ही सर्वजण सतीश साहेबांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित. तर सत्काराला उत्तर देताना सुभेदार, मेजर, ऑनररी लेफ्टनंट सतीशराव तपसे यांनी सांगितलं की आजचा कार्यक्रम हा जीवनातील सर्वोच्च क्षण आहे. देशसेवा करण्याची प्रबळ इच्छा होती, कारण जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा स्वतःसाठी जगत असतो, पण भारतीय जवान हा दुसऱ्यांच्या रक्षणासाठी आणि भारत मातेच्या गौरवासाठी तटस्थपणे लढा देत असतो. जे प्रेम मला ग्रामस्थांनी दिलं त्यातून आपण उतराई होऊ शकत नाही, कारण मी भारतीय सैनिक म्हणून माझं कर्तव्य पार पाडलं आहे. गावानं मला नेहमीच प्रेम आणि पुढं जाण्यासाठी बळ दिलं आहे. या प्रेमाची उतराई कशी करावी असा प्रश्न आपल्या समोर असल्याचं सतीशराव तपसे म्हणाले. तुमचं प्रेम हे मी गेल्या 8 दिवसापासून पाहतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून असू दे, प्रत्यक्षात असू द्या, किंवा मी ज्यावेळेस गावात येतोय, रात्री गणेश चाळक यांच्याकडे साताच्या हवामानाचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी जमलेली गर्दी आणि सर्व हे प्रेम पाहून माझे मन खरंच भारावलेलं आहे. आता वेळ झालेली आहे. जसं तुम्ही सगळ्यांनी शांत चित्तानं सर्वांचे भाषण ऐकले. आदरणीय काळे सर या ठिकाणी आले, त्यांनी इतका पूर्ण वेळ दिला. मी काळे सरांचं चंदन साहेबांच्या वतीनं मनापासून आभार यासाठी व्यक्त करतो. मी जर अगर बेडर दे रहे आणि दे प्रस्ताव हे जर सीमेवर लढू शकलो असतो, त्याच्यात 90% सिरियस फक्त आणि फक्त काळे सरांचं आहे. त्याचं कारण मी 2 मुलं या ठिकाणी माझ्या पत्नी सोबत सोडून गेलो होतो आणि त्यांना घडवण्याचं कारण माझी पत्नी आणि काळे सरांनी केलंय, ज्याचं उदाहरण सर्व स्वरूपात तुम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे.
त्यानंतर आदरणीय डॉक्टर साहेब लोहिया आणि ते भैया ते माझ्यासाठी भैया आहेत, कारण त्यांनी मला एक लहान भावाप्रमाणे प्रेम केले आणि हे प्रेम कदाचित या चंदन सरावासियांना सरप्राईज असेल आणि पहिल्यांदाच अनिकेत भैयाचे आणि माझे इतके संबंध आहेत. कार्यक्रमाचं प्रास्ताविक पाणी फाउंडेशनचे लक्ष्मीकांत तपसे यांनी केलं, तर सूत्रसंचालन ऑनररी कॅप्टन व ज्येष्ठ समाजसेवक प्राध्यापक हनुमंत भोसले यांनी केलं. आभार प्रदर्शन बालासाहेब तपसे गुरुजी यांनी केलं, तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं झाली. या कार्यक्रमासाठी चंदन सावरगाव व पंचक्रोशीतून भारतीय जवान, आजी माजी सैनिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, सामान्य नागरिक, ग्रामस्थ, स्नेहीजन, आप्तेष्ट, नातेवाईक, हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंदन सावरगाव गावचे सरपंच जालिंदर दळवी, मुंबई येथील युवा उद्योजक प्रभाकर उर्फ बाळू गवळी, युवा उद्योजक महेश तपसे, डॉक्टर संजय तपसे, सुरेंद्र काका तपसे, नामदेव काका मगर, संजय कुमार चेअरमन, दीपक वाघमारे, हनुमंत गुरुजी तपसे, सूरज शेंडगे, अक्षय तपसे, भारत तपसे, महादेव जाधव, शंकर बापू तपसे, गोरोबा तपसे, जीवन तपसे, मदन बबरुवान तपसे आदींनी परिश्रम घेतले. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड.